साईमे सगळं मित्रांनो, शुभप्रभात, साईराम सर्वांना मित्रांनो। आजचा दिवस 6वा मित्रांनो आणि खरंच खूप प्रवास संपत आलाय तर मित्रांनो जीव काळीज भरत आले असं जर वाटायला लागलं मित्रांनो। डोळ्यात पाणी येत चालले कारण बाबांच्या पालखीचे क्षण आता काहीच आज आणि उद्यापुरता राहिलेला, कारण की उद्या बाबांचं दर्शन होईलच मित्रांनो आणि लवकर पुढची वारी देखील लवकर यावी ही साईचरणी प्रार्थना करेन मित्रांनो। आणि आज व्हिडिओमध्ये बघू आपण मित्रांची आपल्या पालखी चालत असताना मित्र काय धमाल मस्ती करतात, आपले साईरामवाले भजन वगैरे कसे येतात। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण जास्त आपल्याला काही दाखवता आलं नाही, तर आपण आज प्रयत्न करू बाबांची आरती वगैरे, त्यानंतर बाबांच्या पालखीजवळ आपण भजन वगैरे कसे घेतो ही सर्व धमाल मस्ती करू आपण। आणि अजून कोण राहिले असेल त्यांच्याशी आपण बोलून घेऊ। बाकी साईराम मित्रांनो, आणि आता 3:30 वाजलेले, 4 वाजता आपण पदयात्रा चालू करू आणि आज ऑलमोस्ट आपण शिर्डीमध्ये पोहोचू मित्रांनो। ओम साईराम। जय जय राम, जय जय राम, जय जय राम।
साईनाथ महाराज की जय. मित्रांनो, सिन्नरमध्ये मी बोललो होतो तुम्हाला की आपल्याला दादा भेटणार आहे, तर आपला साईराम दादा, साईसेवक दादा आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो. आणि पांगरीच्या आधी जर तुम्ही येत असाल तर 4 किलोमीटर आधी दादाचं एक मामावंजे म्हणून हॉटेल आहे मित्रांनो. तर नक्की एकदा हॉटेलला भेट द्या आणि दादाला नक्की भेटून जावा. कारण का दादा खूप दिवस झाले, म्हटलं जास्तीत जास्त आम्हाला 3-4 वर्ष झाले आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि पालखी भेटत नव्हती, तर आज पालखी भेटली आणि दादाची पण भेट झाली. तर दादा कसा आहे बाकी तू? मी मजेत. साईराम, तुम्ही कसे आहात? एकदम साई मस्त मस्त. 3 वर्षापूर्वी आमची आणि दादांची साईंची भेट झाली होती. इथं हॉटेल आमचं मामांचं, तिथं हॉटेल साई बालाजी म्हणून, तिथं आमची भेट झाली. बसलो, खूप गप्पा झाल्या अनेक विषयांवर आणि दादांना आज भेटण्याचा योग आला. तर माझं मुंबईला कधी येणं होत नाही, माझं मुंबईला कधी जाणं होत नाही. तर आज आमचं व्हॉट्सअप या माध्यमातून कॉन्टॅक्ट झालं, भेटणं झालं आणि आज शेवटी दादांची हॉटेलला भेट झाली दादांची. तर साईराम भावांनो. साईराम दादा, ये कधीतरी मुंबईला आपण नक्की भेटू. मी आल्यानंतर नक्कीच कॉल करेन. नक्की दादा. साईराम दादा मित्रांनो, नक्की या कधीतरी हॉटेलला भेट द्या आपल्या दादाला. चला बोला ओम साईराम. साईमय दुपार मित्रांनो. साईराम सर्वांना. साईराम मित्रांनो. आणि मित्रांनो, सकाळच्या स्पॉटवर ना आता आपण दुपारच्या स्पॉटवर आलो होतो. दुपारच्या स्पॉटबद्दल काही दाखवता नाही आलं, कारण का गोगाले बुवांच्या भजनामध्ये आम्ही एवढं तल्लीन झालो होतो की कधी दुपारचा स्पॉट आला कळाला नाही. आणि आज दुपारच्या स्पॉटला मित्रांनो मस्त फ्राय राईस वगैरे ठेवला होता, व्हेज फ्राय राईस ठेवला होता आणि ग्रेव्ही ठेवली होती आणि खरंच खूप चांगलं जेवण झालं आजचं. त्याच्यानंतर आता आपण दुपारच्या स्पॉट नंतर मित्रांनो आपण संध्याकाळी कोणत्या स्पॉटवर जाणार आहे दादा? वावीच्या पुढे. आणि त्याच्यानंतर मग आपलं काय? साई दर्शन. नंतर साई दर्शन म्हणजे उद्या सकाळी आपलं साई दर्शन होईल. सकाळी साई दर्शन होईल आपलं. आणि त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू की कसं दर्शन झालं, काय झालं, ते सगळं सांगू आम्ही तुम्हाला. नक्की मित्रांनो. आणि मग आता भेटूया आपण डायरेक्ट संध्याकाळच्या स्पॉटला. तोपर्यंत आता दुपारच्या स्पॉटला आपण काय धमाल मस्ती करत जाऊ आपण ते बघू. बोला ओम साईराम. तेरे लिए सजी है, आकर तो देख साई के दर पर तकदीर खुद तुझसे मिलने बाहर खड़ी है।
पाठीशी 7 जन्माच्या ठाई. आता तरी भेट द्या साईनाथा, तुमच्या विना आमचं कोणी नाही. टाइम आहे रात्र मित्रांनो. आपण रात्रीच्या स्पॉट वरती आलोय मित्रांनो आणि रनिंग मध्ये जास्त व्हिडिओ काढायला भेटली नाही कारण खूप छोटा रस्ता होता आणि गाड्यांची रहदारी देखील खूप होती. तर आज आपल्याला आलो आहे ते म्हणजे शिर्डीपासून जास्तीत जास्त आपण 12 किलोमीटर वरती आहे मित्रांनो आणि सकाळी जेमतेम 2:30 वाजता आपण पदयात्रा परत चालू करणार आहे आणि आपल्या बाबांची बनवलेल्या शिर्डी स्वर्गामध्ये आपण जाणार आहे. म्हणजे आपला स्वर्गाचा प्रवास आपला उद्या संपणार आहे मित्रांनो. खरंच म्हणजे खूप हृदयावरती बोलतात ना मित्रांनो. म्हणजे उद्या बाबांना बघू खरं प्रसन्न मन होईल पण मनामध्ये एक वेगळीच चाहूल असेल की परत ही वारी कधी चालू होईल आणि कधी बाबांना भेटता येईल मित्रांनो. कारण का उद्या शेवटचा दिवस 6 दिवस कसे गेले मित्रांनो कळालं नाही. खूप मजा मस्ती केली आम्ही लोकांनी पण मित्रांनो बाबांना भेटणं आणि तो अनुभव घेणं मित्रांनो खूप वेगळा असतो मित्रांनो. म्हणून बोलतो मित्रांनो आयुष्यातले 2 क्षण कधी वाया जाऊन देऊ नका. एक अन्नाचा कण आणि मित्रांनो पालखीतले सुवर्ण क्षण मित्रांनो. तर आयुष्यभरामध्ये पहिल्यांदा कधीतरी एक पदयात्रा नक्की करून बघा. आणि आता सर्वजण महाप्रसाद जेवायला बसले आहेत आणि आपला भाऊ पण बसलाय जेवायला. भाऊ साईराम मच्छर ग्रुपचा अध्यक्ष आपला आणि आपला डेकूनचा अध्यक्ष दादा आहे. मी नाही बाई बाबुल कांबळे सगळ्या आपल्या सबस्क्रायबरना सांग डेकून ग्रुप आणि मच्छर ग्रुप यांचं पॅचअप झालेलं आहे. आता दोघांनी मीटअप केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल 6 दिवसाचा प्रवास करून आपल्या दोन्ही ग्रुपचा पॅचअप झालेला आहे. म्हणजे आता उद्याचा दिवस म्हणजे आपण एकत्र एन्जॉय करणार. म्हणजे साई सेवक भजन मंडळ म्हणून आपण एक साई ब्राईट मित्र मंडळ आपण एकत्र दर्शनाला जाणार मित्रांनो. तर चला जेवून घेऊया आणि डायरेक्ट भूक लागली. अच्छा भूक लागल्या त्याला जेवून घेऊया आणि पंगत बसले मित्रांनो. तर पंक्तीला बसून जेवण्याची काय मजा असते ते तुम्ही एका ब्लॉग मध्ये बघितली पण तेव्हा टेबलावर बसले होते. ही आपली भारतीय पंगत बसलेली आहे साईमय पंगत बसलेली आहे. तर आपण पंगत कशी बसली ती बघूया. बोला ओम साईराम. ओम साईराम. ह्याला बोलतात मित्रांनो साई सेवा मित्रांनो. खरंच बाबा काय चमत्कार करते आपण सांगू नाही शकत मित्रांनो. शिर्डीला पोचायला मित्रांनो जेमतेम काही तास उरलेत आणि बाबांचा चमत्कार आपल्याला इथे बघायला भेटला. एक लहानशी पोरगी मित्रांनो सर्व पदयात्रींना जेवण वाढते मित्रांनो. अशीच सेवा जन्मजन्मीच्या हातून होत राहू साईच्या हीच प्रार्थना करतो मित्रांनो. साईराम मामांनो. साईराम साहेब मित्रांनो ह्याला बोलतात आपली साईमय पंगत मित्रांनो आणि भारतीय पंगत बोलतात. आणि आज आपण पदयात्रींचा हा आपण एक अनुभव घेतो मित्रांनो. तर खरंच पूर्ण पंगत बसली आहे. साईराम दादा साईराम साईराम माऊली साईराम 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 साईराम. आणि ही आपली भारतीय पंगत बसलेली आहे मित्रांनो. साईराम 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 माऊली. साईराम माऊली साईराम. साईराम या जेवायला जा साईराम जा. साईराम माऊली साईराम. साईराम माऊली.
2 मिनिटं. साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम. माऊली 2 मिनिटं. येतो येतो. ओम साईराम ओम साईराम. बाई मी नव्हते पानत अन काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात अन काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात अन काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात. बाई मी नव्हते पानत
साई मे रात्र मित्रांनो, भजनाचा आनंद घेऊन, जेवणाचा आनंद घेऊन आता सर्वांची झोपायची तयारी चालू आहे. कारण का आता झोपल्याचं आहे आणि सकाळी 2 वाजता उठायचं आहे मित्रांनो. कारण का उद्या आपण बाबांच्या स्वर्गात असणार आहे मी सांगितल्याप्रमाणे. तर उद्या डायरेक्ट शिर्डीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. साई मे रात्र मित्रांनो. साईराम बाबा. साईराम.